मित्रांनो, सगळे चोर एकसारखे नसतात. मात्र या चोराचं दुसरं रूप पाहिल्यावर आपसुकच डोळ्यात पाणी येऊन जाते. काही चोर आपल्या स्वार्थासाठी चोरी करत असतात, तर काही चोर चोरी करून त्या पैशाचा गरीब गरजू लोकांना ते दान करत असतात. तुम्ही पाहिलंच असेल, अशाच एका चोराला पोलिसांनी पकडलं होतं. त्याची चौकशी केली असता तो मोठमोठ्या श्रीमंत लोकांना लुटायचा. श्रीमंताच्या घरावर दरोडा टाकून चोरलेली सर्व रक्कम गोरगरीब लोकांना व विद्यार्थ्याच्या शिक्षणाला दान करायचा. असाच एक चोराचा व्हिडिओ सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतोय. तो पाहिल्यावर तुम्ही त्याला चोर नाही, साक्षात त्याच्या देवाचं रूपच दिसून येईल. एक तरुण मुलगी रस्त्याकडेला असणाऱ्या बाकड्यावर बसली होती. तिनं आपलं पर्स शेजारी बाजूलाच ठेवलं होतं. ती नर्वस कशाचा तरी विचार करत बसली होती. तेवढ्यात एका चोराला ती पर्स चोरण्याची संधी भेटली होती, कारण त्या तरुणीचं मन वेगळ्याच विचारात मग्न होतं. तेव्हा हा चोर दबक्या पावलाने येतो व ते पर्स उचलतो व तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी त्या तरुणीला पळण्याचा आवाज येतो, पण ती जास्त काही त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण ती काहीच प्रतिक्रिया देत नाही पाहून चोर मागे फिरून बघतो. ती तरुणी आहे त्या स्थितीतच त्याला पाहायला मिळते. तेव्हा पुन्हा चोर तिच्याकडे दबक्या पावलाने मागे येतो, तिच्याजवळ हातवारे इशारे करतो, पण ती त्याच्याकडे लक्षच देत नाही. त्यावेळी त्या चोराला समजून येतं की ही तरुणी पाहू शकत नाही, ती दृष्टीहीन आहे. त्यामुळे तो हळूच ती चोरलेली पर्स तिच्या जवळ नेऊन ठेवतो. काही वेळाने ही तरुणी ती पर्स घेत उभी राहते व आपल्या घरी जाण्यास निघते. तिच्या हातात काठी असते. ती इकडे तिकडे फिरून आजूबाजूचा अंदाज घेत रस्त्याने चालली होती. तसा हा चोर तिच्या पाठीमागून जात तिचे सर्व अडथळे शांतपणे गुपचूपपणे तिला न जाणू देता बाजूला करत होता. आणि ज्यावेळी ही तरुणी रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्यातच मध्यभागी गेली असताच एक कार तिला उडवणारच. तेवढ्यातच हा चोर त्या गाडीच्या आडवा आला व आपल्या जीवाची पर्वा न करता त्या कारच्या मालकाला गाडी थांबवण्यास भाग पाडलं. तुम्ही पाहताय मित्रांनो, हा चोर तरुणीला कशा प्रकारे मदत करतोय. त्या दृष्टीहीन तरुणीला मदत करत करत शेवटी तो तिच्या घरापर्यंत पोहोचला. आणि ज्यावेळी तरुणी घराजवळ पोहोचून आपल्या घराचा दरवाजा उघडून जात नाही, तोपर्यंत तो तिच्या सोबतच होता. ही तरुणी आपल्या घरात दरवाजा उघडून आत गेल्यानंतर त्या चोराच्या चेहऱ्यावरचं समाधान शब्दात सांगता येणार नाही. त्या चोराच्या डोळ्यातून निघणारे अश्रू, गुपचूप केलेली मदत पाहून मित्रांनो तुम्ही त्याला चोर म्हणाल काय? नक्कीच कमेंट्स करा आणि या व्हिडिओला लाईक करून SS स्पोर्ट चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.